शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्याला संबोधित करत असताना शरद पवार यांनी मोदींचं कौतुक केलंय। नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत। त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु आज देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही। देशाची प्रतिष्ठा जिथे जिथे येते तेथे राजकीय मतभेद काढायचे नसतात, असे शरद पवार म्हणाले। शरद पवारांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही असं विधान केलंय। इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांनी कधीही पत्रकारांपासून पळ काढला नाही, परंतु नरेंद्र मोदी 12 वर्षापासून मीडियापासून पळ का काढत आहेत असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। शरद पवार यांनी केलेल्या विधानाचे वेगवेगळे अर्थ देखील काढले जात आहेत। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। देश आर्थिक संकटात असताना मोदी विदेशात मजा करत आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे गद्दार आहेत असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला। यानंतर भाजप नेते राहुल गांधी यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक होताना देखील आपल्याला दिसत आहे। एकीकडे शरद पवार यांनी मोदींचं कौतुक केलं असताना दुसरीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधानावर जहरी टीका केल्याने नेमका याचा राजकीय अर्थ काय याचा अंदाज विविध राजकीय विश्लेषक लावत आहेत। परंतु या विधानांचा अर्थ तुम्हाला नेमका काय वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।